आज मी तुम्हाला ताजा हिरवा मटार म्हणजेच वाटाणा, हिरवा वाटाणा वर्षभर कसा साठवायचा यासाठी 3 सोप्या पद्धती दाखवलेल्या आहेत। तर इथे हिरवा वाटाणा घेतलेला आहे। जेव्हा आपल्याला हिरवा वाटाणा साठवून ठेवायचा असतो तेव्हा तो चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा, म्हणजे पिवळे पडलेले, किडलेले किंवा वाळलेले दाणे, डाग असलेले दाणे घ्यायचे नाही। तर चांगला हिरवागार वाटाणा घ्यायचा, म्हणजे त्याचे दाणे सुद्धा चांगले हिरवेगार असतात। तर इथे मी सर्व मटार सोलून घेतलेला आहे। इथे मी 1.5 किलो मटार म्हणजे वाटाणा सोलून घेतलेला आहे। ज्या दिवशी आपण वाटाणा साठवण्यासाठी प्रोसेस करणार आहे त्याच दिवशी वाटाणा सोलून घ्यायचा, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की वेळ नाही म्हणून मटारचे दाणे फ्रीजमध्ये ठेवतात बऱ्याच बायका। तर तसे न करता वाटाणा सोलला की लगेचच पुढची प्रोसेस करायला घ्यायची, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही डायरेक्ट सोलल्यानंतर। वाटाणा जास्त दिवस टिकण्यासाठी सांगितलेल्या टिप्स फॉलो नक्की करा तुम्ही। तर वाटाणा व्यवस्थित मी सर्व निवडून घेतलेला आहे, म्हणजे याच्यामधले जे पिवळे डाग पडलेले बी, सुकलेले बी जे होते वाटाण्याचे ते काढून टाकलेले आहेत। आणि आता सगळ्यात आधी आपण हे वाटाण्याचे दाणे एका कापडावर पसरून घ्यायचे आहेत, सुती कापडावर, म्हणजे वाटाणा साफ केल्यावर त्यावर थोडाफार ओलसरपणा असेल तर तो निघून गेला पाहिजे। तर 1 तासभरच आपण हा वाटाणा पसरून ठेवायचा कापडावर, फॅन खाली ठेवायचा, म्हणजे याच्यावर थोडाफार जो काय ओलसरपणा असेल तो निघून जाईल आणि मग वर्षभरासाठी आपण वाटाणा छान पद्धतीने साठवून ठेवू शकतो। तर फक्त 1 तासभरच मी ठेवलेला आहे इथे फॅन खाली। चांगलं पातळ पसरून घ्यायचं कापडावर, सुती कापडावर, म्हणजे यातला ओलसरपणा चांगलं कापड शोषून घेतं। तर आपल्याला वाटाणा वाळवायचा नाही, फक्त यावरचा ओलसरपणा कमी करायचा आहे, घालवायचा आहे, म्हणजे आपला वर्षभर वाटाणा चांगला टिकेल। तर आता पसरवल्यावर यामध्ये अजून काही खराब दाणे वगैरे असतील वाटाण्याचे तर ते काढून टाकायचे। या दाण्यांमुळे पूर्ण वाटाणा खराब होऊ शकतो, वास लागू शकतो, म्हणून खराब दाणे अजिबात घ्यायचे नाही। तर इथे मी उरलेले जे खराब दाणे होते ते सर्व काढून टाकलेले आहे। आता वाटाणा आपल्याला न उकळवता स्टोअर करायचा आहे वर्षभर, तर सोपी पद्धत आहे, मी ते तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी पहिली पद्धत दाखवत आहे। पहिल्या पद्धतीमध्ये इथे डबा घेतलेला आहे प्लास्टिकचा। तर हा एअरटाईट डबा आहे, म्हणजे याचं झाकण खूप पॅक बसतं, त्यामुळे याच्यामध्ये अजिबात बाहेरची हवा जात नाही आणि चांगलं पॅक बसल्यामुळे यामध्ये वाटाणा खराब होत नाही, वर्षभर छान टिकतो। तर एअरटाईट झाकण असलेले डबे तुम्ही वापरू शकता। हे पहा, असं झाकण आहे याचं। टाईट झाकणाचा डबा वापरायचा वाटाणा स्टोअर करण्यासाठी। ही झाली पहिली पद्धत। आता ही दुसरी पद्धत, ही झिपलॉक बॅग असते, ही कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळून जाते। तर ही 1 रुपयाला 1 पडते, याच्या साईज असतात लहान मोठ्या साईज। तर अशा पद्धतीच्या बॅग मिळतात, स्वस्तामध्ये मिळतात, तर त्यामध्ये तुम्ही वाटाणा साठवून ठेवू शकता। जर आपण फॅन खाली न सुकवता तसेच हे वाटाणे फ्रीजरमध्ये ठेवले तर त्याच्यावर बर्फ साठतो आणि हा वाटाणा खराब होतो, म्हणून आधी संपूर्ण वाटाणा कोरडा करून घ्यायचा फॅन खाली तासभर आणि त्यानंतर मग साठवायची प्रोसेस करायची। तर या झिपलॉक बॅगमध्ये मी भरून घेतलेला आहे वाटाणा। पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हा सगळा वाटाणा एकाच डब्यात किंवा एका पिशवीत भरायचा नाही। आपल्याला कुठल्याही भाजीसाठी किंवा मसाले भातासाठी लागणारा वाटाणा असा छोट्या छोट्या झिपलॉक बॅगमध्ये पॅक करायचा, म्हणजे एका वेळेस लागणारा पाऊच काढला की तो परत फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही पडली पाहिजे। कारण जेव्हा तुम्ही एका वेळेला सगळा वाटाणा तुम्ही एका डब्यात साठवून ठेवला किंवा एका पिशवीत साठवून ठेवला आणि जेव्हा लागतो तेव्हा काढून वापरला तर त्यातला जो शिल्लक वाटाणा आहे तो हळूहळू खराब व्हायला लागतो, त्याला बाहेरची हवा लागती, त्याला वास यायला लागतो। म्हणून अशा छोट्या छोट्या पिशव्या करायच्या, म्हणजे जेवढा लागतोय तेवढाच वाटाणा आपण बाहेर काढणार आणि तो पूर्ण वापरला गेला पाहिजे। अशा हिशोबानेच आपल्याला छोट्या छोट्या झिपलॉक बॅग वापरायच्या। तर यामधली हवा पूर्ण काढून टाकायची, यामध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे, पूर्ण हवा काढून टाकायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हवा राहिली तर त्यामध्ये आईस क्रिस्टल बनू शकतात, त्यामुळे पूर्ण हवा अशी दाबून पहिली बाहेर काढायची आणि मग त्याची झिप बंद करायची। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हवा काढून टाकलेली आहे या झिपलॉक बॅगमधली आणि आता ही व्यवस्थित बंद करून ठेवलेला आहे। यामध्ये अजिबात हवा गेली नाही तर हा छान वर्षभर वाटाणा टिकतो, म्हणून लागेल तेवढ्याच छोट्या साईजच्या पिशव्यांमध्ये भरायचा वाटाणा। तर हे पहा, या पद्धतीने मी भरून घेतलेला आहे आणि पूर्ण हवा काढून टाकलेली आहे, चांगली दाबून हवा काढलेली आहे आणि व्यवस्थित पॅक करून टाकलेला आहे, अजिबात हवा जाऊ नये म्हणून। आता ह्या 2 पद्धती झाल्या, एक सील पॅक डबा म्हणजे एअरटाईट डबा आणि दुसरी झिपलॉक बॅग। तर ह्या अशा साईजच्या वेगवेगळ्या बॅग भेटतात, अगदी लहान साईजची सुद्धा मिळती। आणि आता ही तिसरी पद्धत, जी किराणा मालाच्या ज्या पिशव्या असतात, सगळ्यांच्या घरात अशा प्लास्टिकच्या पिशव्या असतात, म्हणजे ज्या किराणाच्या पिशव्या असतात
त्यामध्ये आपण रवा वगैरे आणतो, डाळी आणतो, तर त्या जाड असतात अशा थोड्याशा. अशा पिशव्या वापरल्या तरी चालतात. तुम्ही यामध्ये सुद्धा साठवून ठेवू शकता वाटाणा. फक्त एक काळजी घ्यायची, यामध्ये सुद्धा जेव्हा वाटाणा आपण पॅक करतो तर वाटाणा पूर्णपणे कोरडा पाहिजे आणि पॅक करताना यामधली पूर्णपणे हवा काढून टाकायची, हवा राहिली नाही पाहिजे. तर आता हे सर्व वाटाणे मी या पिशवीत काढून घेतलेले आहेत. तर एवढे कोवळे वाटाणे खाली राहिलेले आहेत. कोवळे वाटाणे यामध्ये टाकायचे नाही, कारण ते लवकर खराब होतात, म्हणून ते सेपरेट बॅगमध्ये किंवा सेपरेट डब्यामध्ये पॅक करायचे. आता माझ्याकडे थोडेच आहे म्हणून मी टाकणार नाही त्यामध्ये किंवा सेपरेट बॅगमध्ये. पण तुमच्याकडे जर जास्त कोवळे वाटाणे असतील तर तुम्ही सेपरेट बॅगमध्ये पॅक करा आणि सर्वात आधी तेच वापरून टाका. तर आता ह्या किराण्याच्या बॅगमध्ये वाटाणा भरल्यानंतर असा चांगला पीळ द्यायचा. यामधली पहिली हवा काढून टाकायची आणि याला चांगली अशी टाईट गाठ बांधायची, म्हणजे यामध्ये अजिबात हवा राहणार नाही आणि बाहेरनं हवा जाणारही नाही. अशी टाईट करून घ्यायची पिशवी, बिलकुल हवा राहिली नाही पाहिजे. छान अशी पॅक करून घ्यायची. तर या 3 पद्धतीने आज आपण वाटाणा कसा साठवायचा हे पाहिलेलं आहे. तर यातली जी सोपी पद्धत वाटते तुम्हाला ती तुम्ही वापरू शकता. तर सर्व आता या बॅगा आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायच्या आहेत. वाटाणा फ्रीझरमध्येच ठेवायचा, बर्फाच्या कप्प्यामध्ये. खाली ठेवायचा नाही, जिथे आपण भाज्या ठेवतो तिथे ठेवायचा नाही, नाहीतर अजिबात टिकणार नाही जास्त दिवस. तर फ्रीझरमध्ये ठेवायचा हा वाटाणा, म्हणजे छान वर्षभर टिकतो. हा मी आधी फ्रोझन केलेला वाटाणा आहे, म्हणजे एक 15 दिवसापूर्वी, 15 ते 20 दिवस झाले याला मी असं साठवून ठेवलेला होता फ्रीझरमध्ये. तर छान हिरवागार तसाच्या तसाच आहे. जसे जसे मटार लागतील तशी तशी ती पिशवी फ्रीझरमधून काढून वापरायला घ्यायची. या पद्धतीने जर मटार साठवला, म्हणजे वाटाणे साठवले, तर अगदी वर्षभर वाटाणा छान टिकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा. बाय बाय.